जसे सामन्याला सुरुवात होईल ऐकूया महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक चंदू शेट्टे सरांना. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं छाया रिसॉर्ट ट्रॉफी 2022 या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत असेल. संजय पाटील म्हणजेच बॉस यांच्या माध्यमातून आयोजित असणारा हा भव्य दिव्य पावसाळी क्रिकेटचा सोहळा आणि पावसाने देखील नाराज केलं नाहीये. पावसाचं अगदी आजच्या दिवसातील पहिल्याच मॅचपासून मैदानातील आगमन आपण पाहतोय. पहिला सामना आजच्या दिवसातील पाहायला मिळेल चॅम्प JA11 विक्रोळी विरोधात कांधारी किंग्स बांद्रा या संघांमध्ये होईल. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पुन्हा एकदा कळवलं जाते कांधारी किंग्स आयोजकांच्या वतीने सक्त ताकीद दिली जाते. आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आयोजकांची सक्त ताकीद आहे. आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर रवी लिंगाला आणि त्यांच्या जोडीला दिनू कांबळे ही जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. एक मुंबईच्या विलेपार्लेचे तर एक अंबरनाथचे खेळाडू फलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळते. दिनू कांबळे आणि रवी लिंगाला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. आजच्या दिवसातील पहिलाच सामना आपल्या समोर येताना पाहायला मिळेल. काल खूप चांगला दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. कालच्या दिवसात जर पाहिलं तर श्री समर्थ माऊली 11 महेश उरणकर आणि कंपनी या संघाने अंतिम फेरीत दाखल झाले. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर भातांचा खेळाडू प्रवीण मोईर यांनी खूप प्रभावित केलं. काल अजित मुंगाजींनी खूप प्रभावित केलं. अक्षय पाटील, अक्षय म्हात्रे, सुमित डोंगडे, त्याचबरोबर विश्वजित म्हात्रे ही नावं आहेत ज्यांनी कालच्या दिवसामध्ये खूप प्रभावित करणारी कामगिरी केली. परंतु आजचा दिवस कोण गाजवणार? आज महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील मोठमोठी नावं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि पहिल्याच सामन्यामध्ये जर पाहिलं तर कांधारी किंग्स ज्यांनी नुकतंच जर पाहिलं तर सुप्रीमो चषकातील उपविजेता ठरलेला संघ सलामीची जोडी मैदानात दाखल होते. दिनू कांबळे अंबरनाथ आणि जोडीला जर पाहिलं तर रवी लिंगाला विलेपार्ले मुंबई. आणि पहिल्या षटकात गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आमंत्रित करण्यात येत आहे इरफान यांना, जे खास मागील काही हंगाम आपण पाहतोय झारखंड राज्यातील खेळाडू पहिल्याच मॅचमध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी ते या ठिकाणी करतील. दिनू कांबळे पावसाळी क्रिकेटमधील एक निष्णात फलंदाज म्हणून ओळखले जातात. तेच रवी लिंगाला यांच्या बाबतीत देखील मी म्हणेल. परंतु इरफान देखील तेवढेच चांगले गोलंदाज आहेत. त्यामुळे ही मॅच रंगेल. 5 षटकं निर्धारित असणार आहेत आणि या 5 षटकांमध्ये पाहूयात किती धावा बनवल्या जात आहेत. आज तब्बल 8 मॅचेस खेळवायच्या आहेत. काल पहिला दिवस खूप चांगल्या पद्धतीने रंगला. प्रेक्षकांचीही गर्दी पाहायला मिळाली. लाईव्ह कव्हरेज देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळालं. गुणलेखनामध्ये आज देखील आमच्या बरोबरीने कांचनजी पालकर जुडले गेले आहेत. आज दीपकजी पाटील सर पळसपे जुडले गेले आहेत आणि व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर देखील आमच्या बरोबर आज जुडले गेले आहेत. मॅचला सुरुवात पंचांचा इशारा प्रवीण पवार सर घोषित करतायत. सामन्याला सुरुवात सांगतायत आणि पहिला चेंडू घेऊन इरफान. पहिला चेंडू टप्पा पडतोय वेगात. यष्टीरक्षक आकाश जांगिड यांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू हा गोलंदाजाच्या नावे राहिला आजच्या दिवसातील. संजय पाटील बॉस यांची ही स्पर्धा आहे आणि टेनिस क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू आयोजकांच्या भूमिकेत देखील पाहायला मिळत आहेत. आणि त्याचमुळे पहिली गोष्ट तर या ठिकाणी आल्यानंतर हे मैदान लक्ष वेधून घेतं, नेत्र सुकावतात. यावेळेला लोअर फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल अडवला जातोय. प्रितेश जोशी त्या ठिकाणी आहेत बाळकुमचे खेळाडू. चेंडूची फेकी केली जाते. एक धाव घेण्यात यशस्वी होत आहेत. धावसंख्येचं या ठिकाणी धावसंख्येला सुरुवात झाली आहे. 5 षटकांचे सामने आहेत. आज नामवंत संघ या ठिकाणी दाखल होतील. महाराष्ट्रभरातून भ्रमण करत मात्र खेळाडू दाखल होतील. किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेरून देखील पहिल्याच ओव्हरमध्ये झारखंड राज्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर स्ट्राईकवर जर पाहिलं तर रवी लिंगाला, यावेळेला बॅकफुटला गेले आणि पॉईंटच्या दिशेने बॉलला तटवण्याचा प्रयत्न जरूर झाला. परंतु गोशांकित क्षेत्रात चेंडू जाताना पाहायला मिळतोय. धाव घेतली जाईल. अगदी स्वामी समर्थ मठ देखील मैदानाच्या अगदी एका बाजूला. त्याचबरोबर जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचं एक खूप मोठं शिल्प त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि त्याच्याच बाजूला जर पाहिलं तर अतिशय नयनरम्य असं असणारं हे क्रीडांगण, क्रीडानगरी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण या माणगर गावामध्ये आहोत. आणि संजय पाटील बॉस यांच्या माध्यमातून विकसित केले गेले हे मैदान आणि ही स्पर्धा देखील त्यांच्याच माध्यमातून आपण पाहतोय. आजही ती सूचना असेल, गाड्या रस्त्याच्या एकाच लाईनने पार्क करायच्यात याची सूचना आज देखील असेल.
शक्यतो आतमध्ये पार्किंगची व्यवस्था लॉंग ऑफला केली आहे. यावेळेला बिग हिट दिनू कांबळे यांच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका येतोय जो जाईल सीमारेषा पार. रायगडचे वंडर बॉय आकाश तारेकर, ज्याने रायगडकरांना स्वप्न दाखवली, स्वप्न पूर्ण केली आणि कित्येक वर्ष रायगडच्या क्रिकेट रसिकांना क्रिकेटच्या मैदानावरील आनंद दिला. फलंदाजीसाठी त्यांना पाहायला मिळत आहेत मॅन फ्रॉम पारगाव आकाश तारेकर. पाहूया, याच मैदानात सराव देखील करतात. कालही चांगली खेळी त्यांनी केली, परंतु आज कशा प्रकारची कामगिरी करणं, आज खुला गट आहे आणि या खुल्या गटात कशा प्रकारची कामगिरी करतायत ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. पहिलं षटक मात्र या ठिकाणी आपल्याला मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. 8 धावा धावफलकावर आहेत आणि पहिलं षटक मार्गस्थ देखील आहे. क्रिकेट रसिक हो, आपलं स्वागत आहे मानघर नगरीमध्ये. क्रिकेट रसिक हो, छायारोसा ट्रॉफी 2022 आपण पाहतोय. पावसातलं क्रिकेट, पावसाळी क्रिकेट आज आपण पाहतोय. खुला गट. आकाशसाठी एक भन्नाट वेगात चेंडू टाकला. अक्षरशः यष्टीरक्षकाला देखील थोडंसं कठीण गेला हा चेंडू पकडताना. पहा, पाण्यामध्ये टप्पा पडल्यानंतर बरेचसे तुषार देखील उडत आहेत आणि चेंडू प्रचंड वेगात दाखवतायत. मी झारखंडवरून इकडे मानगरला का आलोय आणि पहिलं षटक जर पाहिलं तर त्यांच्याच नावे राहिलं, कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक विकेट माघारी परतली आहे आणि 8 धावा धावफलकावर देखील होताना पाहायला मिळत आहेत. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पाहूया येणाऱ्या 4 षटकांमध्ये काय होईल. अप्स अँड डाऊन्स होऊ शकतात, कारण दोन्ही बाजूला जर पाहिजे तर दोन्ही फलंदाज तेवढेच निष्णात आहेत. कांधारी किंग्स हा संघ देखील तेवढाच बलवान आहे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकात अनिकेत चव्हाण यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. काळा चौकीचे खेळाडू, पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. अतिशय सुंदर मैदानामध्ये सुंदर अशी स्पर्धा. या वर्षीच्या पावसाळी क्रिकेटच्या हंगामातील महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाईल. छाया रिसॉर्ट ट्रॉफी सध्याच्या घडीला सुरू असताना आपण पाहतोय आणि अगदी युट्यूबला सकाळच्या सत्रापासून देखील आमच्या बरोबर प्रेक्षक जुडले जातील, कारण तेवढं चांगलं लाईव्ह चित्रणही पाहतंय. बॉस फायटर, आक्रमण, समोरच्या दिशेने केला गेला फटका. रवी लिंगाला यांच्या बॅटमधून षटकार. इकडे टायमिंग व्हावं लागतं. आलेला चेंडूवर टायमिंग करायचं, बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचं. रवीने त्याची सुरुवात तर केली आहे. मॅड या टोपण नावाने देखील ओळखले जातात. मॅड करायला लावणारी फलंदाजी त्यांची पाहायला मिळते. आजही त्याच फलंदाजीची अपेक्षा असेल, परंतु अनिकेत यांच्याकडे टॅलेंट आहे. आणखीन एक बिग हिट, याही वेळेला समोरच्या दिशेने रवी लिंगाला यांच्या बॅटमधून षटकार. एका बाजूला ढोल वाजतायत, एका बाजूला जर पाहिलं तर डीजेचा दणदणाट आणि क्रिकेटही.
यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु अपेक्षा एवढा बॅटवर चेंडू आला नाही. थोडासा खाली राहिला. मन बनवलं होतं कव्हर पॉईंटला हा स्ट्रोक खेळायचा आहे, परंतु जी उंची गाठू शकला नाही चेंडू आणि त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होईल. संघाची धावसंख्या 20 झाली आहे. 5 षटकांमध्ये एक मोठा पल्ला गाठायचा प्रयत्न रवी लिंगाला आणि आकाश तारेकर यांचा असेल, म्हणजेच कांधारी किंग्स. विकी कांधारी यांचा हा संघ पाहायला मिळतोय. विजय कांधारी, विकी कांधारी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर नितीन जंगम व्यवस्थापकाच्या भूमिकेत संतोष बंड यांच्या बरोबरने पाहायला मिळतात या टीममध्ये. अकू टप्प्याचा बॉल त्यावर केलाय पूल, तो झालाय सक्सेसफुल. रवीच्या बॅटमधून आणखीन एक 6 षटकार. मॅचमध्ये येण्यासाठी, मॅचच्या बाहेर जाण्यासाठी पहिल्या षटकात थोडासा दबाव इरफानने वाढवला. दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर रवी लिंगाला यांनी सामन्याची सूत्र स्वतःच्या हातात घेतली. पहिले 4 चेंडू त्यांनी खेळलेले आहेत, त्यापैकी 3 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलेत. कारण खेळपट्टीवर आल्यानंतर खेळपट्टीचा अंदाज घ्यावा लागतो, मैदानाचा, वातावरणाचा आणि तदनंतर आक्रमण, आणि रवीने तो अंदाज घेतलाय. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. थोडासा दबाव शिफ्ट झाला आता अनिकेत यांच्यावर, त्यातून सावरावं लागेल, कारण समोर रवी धुवाधार बॅटिंग करतात सध्या. यावेळेला आणखीन एक फटका जो समोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. ओव्हर पिच होता समोर, सिक्सर. छत्रपती आणि त्याला हेलिकॉप्टर टच देण्याचा प्रयत्न रवी लिंगाला यांनी केलाय. आणखीन एक षटकार, चौथा षटकार या षटकातील पाहायला मिळाला. आज दर्जेदार क्रिकेट नक्कीच पाहायला मिळेल, नव्हे तर कालही ते पाहायला मिळालं आणि आजही दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल. कारण रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट अलीकडच्या कालावधीमध्ये खूप प्रसिद्ध झालंय, लोकप्रिय झालंय. एक काळ असा होता पावसाळ्यात मोजक्या स्पर्धा व्हायच्या, किंबहुना पावसाळ्यात 4 महिने क्रिकेटपटू आराम करायचे, परंतु आता तसं नाहीये. पावसाळ्याचे 4 महिने देखील आता क्रिकेट सुरू झालंय आणि ते पावसाळी क्रिकेट, पावसाच्या धारा अंगावर कोसळत असताना क्रिकेट सुरू आहे. यावेळेला फटका पॉईंटच्या दिशेने पाहूया, कारण घनसोलकर त्या दिशेने जरूर मार्गस्थ झालेत. एक धाव तिकडे घेतली गेली, चांगलं कमबॅक, कारण काही काळ चेंडू जरूर हवेत होता आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं मात्र या ठिकाणी संपलेलं आहे. धावसंख्या झाली आहे 33. एक गडी माघारी परतल्यानंतर कांधारी किंग्स विरोधात चॅम्प जिया. माझी ठाणे विरुद्ध निलेशदादा भिंताडे. मृत्युंजय हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे विरुद्ध निलेश दादा भिंताडे 11 धनकवडी पुणे यांच्यातील सामना पाहायला मिळेल. हमराज मृत्युंजय 11 कोथरूड पुणे विरुद्ध निलेश दादा भिंताडे कोथरूड पुणे असा सामना होईल. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. तिसऱ्या षटकात पुन्हा, आणि स्वाभाविक आहे, पहिले षटक अप्रतिम राहिलं होतं, त्यामुळे दुसऱ्या षटकात पुन्हा आणलंय. यावेळेला फुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तिकडे आहेत मंगेश वैती, आणि मंगेश वैती यांच्या हातामध्ये चेंडू जातोय, पकडतायत कॅच आणि पंच कळवतायत.
मिळाला. बिग हिट आकाश तारेकर यांच्या बॅटमधून फटका, षटकार. आकाश तारेकर नाव नव्हे तर एक ब्रँड झालाय. मागील कित्येक वर्ष जर पाहिलं तर आकाश तारेकर आपल्या फलंदाजीने प्रभावित करताना पाहायला मिळतात. मग ग्रामीण क्रिकेटवर ठसा उमटवला, तालुकानिहाय क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने गाजवलं, व्यावसायिक क्रिकेट खूप चांगलं गाजवलं. आणि आकाश तारेकर हे नाव, पारगाव हे गाव, पनवेल तालुका आणि रायगड हे मात्र सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभर गुंजत ठेवण्यामध्ये ज्यांचा वाटा आहे, आकाश तारेकर पाहायला मिळत आहेत. इरफान ज्यांनी मागील षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती, या षटकाची सुरुवात मात्र महागडी झाली आहे. 41 वर पोहोचली ही धावसंख्या, कारण षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं या ठिकाणी मार्गस्थ आहे. इरफान थोडेसे प्रेशर आणि नक्कीच त्यांच्यावर आता बिल्डअप झाला असणार आहे, कारण रन आलेले आहेत. यावेळेला पुन्हा बिग हिट, यावेळेला खूप लांबवर कव्हरच्या दिशेने आकाशची आकाशबाजी, षटकार. एका बाजूला बॅट आल्या तब्बल 47 धावा, यालाच क्रिकेट म्हणतात. सातत्य खूप महत्वाचं आहे. सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला शेवटही करावा लागतो आणि त्या पद्धतीचे प्रयत्न करावे लागतात. परंतु 2 षटक अजूनही बाकी आहे. जर का नियंत्रण इकडे मिळवलं तर मात्र कमबॅक होऊ शकतं. तर षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं समजय आणि चौथ्या षटकासाठी जर पाहिलं तर चांगले फॉर्मात आता दोन्ही फलंदाज आलेत. परंतु गोलंदाजीसाठी गोपेंद्र बोहरा याला आमंत्रित केलं जात आहे, ज्यांनी वन डे इंटरनॅशनल मॅच ओमान या देशासाठी खेळलेली आहे. असा खेळाडू आज या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. ओमान देशाच्या राष्ट्रीय टीमचं प्रतिनिधित्व केलं. ओमान देशासाठी त्यांनी लेदर बॉलची वन डे इंटरनॅशनल मॅच खेळली. असा खेळाडू डोंबिवली फास्ट गोलंदाजीसाठी येतोय गोपेंद्र बोहरा.
पहिला चेंडू आल्या आल्या गोपी यांचं स्वागत षटकाराने रवी लिंगाला. खूप चांगल्या पद्धतीने बॉलवर टाइम करतात रवी आणि पंच खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि त्याचमुळे या ठिकाणी पहिल्याच बॉलवर षटकार लगावण्यात यशस्वी झालेत. हो हो, यावेळेला चेंडूला अतिरिक्त उसळी दिली आणि चांगलं द्वंद्व पाहायला मिळणार आहे. जरी पहिल्या बॉलवर षटकार आला असेल, दुसरा बॉल अगदी उसळता टाकला आणि मानेच्या इकडून मात्र पहिला चेंडू जाताना पाहायला मिळतोय आणि खूप प्रभावित देखील करतायत या चेंडूवर. एका देशाचं प्रतिनिधित्व केलंय वन डे इंटरनॅशनल मध्ये आणि ते देखील ओमान देशाचं, तेच गोपी. ओ, आणखीन एक चेंडू गोपी यांच्या माध्यमातून रवीसाठी. रवीची टेस्ट घेतली रवी यांची 2 बॉलवर. ज्या पद्धतीने गोलंदाजी त्यांनी केली आहे. गोपेंद्र बोहरा ज्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळतात, थोडेसे बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकलेत, निर्धाव टाकलेले आहेत. परंतु रवी देखील काही कमी नाही आहेत. आतापर्यंत 5 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. रवी यांना जास्त काळ तुम्ही खामोश ठेवू शकत नाही. तसंच जर पाहिलं तर गोपी यांच्याकडे देखील प्रचंड कुवत पाहायला मिळते, कारण एकत्रित देखील बऱ्याचदा क्रिकेट खेळलेले आहेत गोपेंद्र बोहरा आणि रवी लिंगाला. यावेळेला फटका जरूर हवेत आहे. पाहूयात किती धावांसाठी जाईल. फाईन लेगच्या क्षेत्रात मार्गस्थ होतोय. 1 धाव मिळेल, 1 धाव. धावसंख्या जर पाहिली तर एका धावेने पुढे जाताना पाहायला मिळते, ते म्हणजे 62. चांगलं युद्ध दोघांमध्ये रंगलं गेलं आणि आता जर पाहिलं तर आकाश तारेकर स्ट्राईकवर येत आहेत. 3 षटकारांच्या मदतीने बॅटिंग करतायत आकाश तारेकर. यावेळेला आणखीन एक जबरदस्त चेंडू पेश करताना पाहायला मिळाले. गोपेंद्र बोहरा फलंदाजांची टेस्ट घेत आहेत आणि पाठवलं चेंडूला एसटी रक्षकाच्या दिशेने आणि खूप प्रभावित करणारी गोलंदाजी मात्र या ठिकाणी केली जाते गोपेंद्र बोहरा यांच्याकडून. 3 उसळते चेंडू पेश केले. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर देखील चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळाले गोपेंद्र बोहरा. गोपी डोंबिवलीचा हा खेळाडू. समोर जर पाहिलं तर आकाश तारेकर आहेत. संघाच्या धावसंख्येला थोडंसं नियंत्रण मात्र या षटकात मिळवण्याचा प्रयत्न गोपी यांनी केलाय. याही वेळेला वा, जबरदस्त गोलंदाजी. गोपीची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढं सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय. पहा टप्पा काय ठेवला. जबरदस्त टप्प्यावर गोलंदाजी त्यांनी केली आहे आणि मग रवी म्हणा किंवा आकाश म्हणा, दोघेही निष्णात फलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत. परंतु ही ओव्हर मॅचमध्ये पुन्हा एकदा जिया चॅम्पला घेऊन आली आहे, कारण केवळ 7 धावा खर्च केल्यात, तेही पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर. म्हणजे 5 बॉलमध्ये केवळ 1 धाव खर्च केली. परंतु 1 षटक अजूनही बाकी आहे. तर या एका षटकामध्ये काय होईल ते आपल्याला पाहायचं आहे, कारण रवी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आकाश तारेकर चांगल्या फॉर्मात आहेत. 20 धावांवर आकाश तारेकर खेळत आहेत 9 चेंडूमध्ये आणि रवी लिंगाला खेळत आहेत 12 चेंडूमध्ये 34 धावांवर. 1 षटक ठरवेल ही मॅच कुठे जाईल, कारण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चॅम्प जिया हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शांतीबाई मोठा यांचा संघ. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कांधारी आपल्याला पाहायला मिळतोय, कांधारी किंग्स. आणि आता जर पाहिलं तर शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी करण्यासाठी पनवेल आंबिवलीचा गोलंदाज करण घनसोलकर यांना आमंत्रित करण्यात येते. पाहूया, खूप निर्णायक असेल हे षटक, कारण जर का धावसंख्येला 10-12 मध्ये ठेवलं तर 75च्या आतमधलं टार्गेट जर राहिलं तर तिकडनं एक थोडंसं दृष्टिक्षेपट टार्गेट पाहायला मिळू शकतं. 75च्या पुढे गेलं तर थोडंसं मानसिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात इकडे कांधारी, तर तो प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. पाहूया, पाऊस तर कोसळतोय परंतु षटकार चौकारांची आतषबाजी देखील आज होणार आहे. पहिला चेंडू पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत व्हाईट बॉल आहे. अवंतरच्या स्वरूपातील स्वैर चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. धावसंख्या 63. सबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. कितीही पाऊस आला तरी न थांबणारे क्रिकेट आपण पाहतोय, म्हणजेच पावसाळी क्रिकेट. पावसाळ्यात मात्र बॉल चेंज होतो. नॉर्मली आपण टेनिस बॉलने क्रिकेट खेळतो, परंतु पावसाळ्यात रबर बॉल आणतो. रबर बॉल आणण्याचं कारणही तेच आहे, जरी तो चिखलात माखला तरी देखील तो मात्र पुन्हा जसा आहे तसा आपण करू शकतो. त्याचा प्रभाव पडत नाही पावसाच्या पाण्याचा त्यावर. यावेळेला रवी एक वेगळाच फटका खेळताना पाहायला मिळाले. अख्खू टप्प्याचा बॉल समोर खेळला आणि पाठवला 6 धावांसाठी.
धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे गेली आहे ती म्हणजे 69 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळतात. रवी खूप चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं. 40 धावांवर बॅटिंग करतायत. या स्पर्धेत अर्धशतक अजून झालं नाहीये. हो यावेळेला मात्र वेग बाउन्स दोन्ही पाहायला मिळाला करण घनसोलकर यांच्याकडून. आणि स्ट्राईकवर जर पाहिलं तर आता आकाश येत आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर संघाची जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 70 धावा धावफलकावर. लाल रंगाची जी कार आहे विनंती आपण थोडीशी पुढे लावायची आहे. लाल रंगाची जी कार आहे बाकी सर्वांनी त्यांना विनंती करा. आयोजकांच्या सूचना आहेत पुढे पार्किंगमध्ये जागा आहे तिकडे पार्क करायची आहे. कारण प्रेक्षकांना तिकडे बसण्यासाठी बाकीचे प्रेक्षक जर त्यांना आवाज जात नसेल तर कृपया कळवा. हो यावेळेला गती परिवर्तन. उंचावरून चेंडू टाकला. टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरक घेत यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल. पहा बॉल रिलीज करण्याची पद्धत करण घनसोलकर. पहा या ओल्या बॉलला देखील त्यांनी ग्रीप केलं आणि वळवलं. थोडासा आनंद चेहऱ्यावर येतोच कारण ज्यावेळेला आपण चांगली कामगिरी करतो मग बॅट्समन असू देत किंवा बॉलर असू देत चांगलं केलं कराल तर स्मित हास्य पाहायला मिळतं. ते पाहायला मिळालं. यावेळेला वेग पाहायला मिळाला. आखूट टप्प्याचा चेंडू टाकला. वेगात पाहायला मिळाला. यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. धावसंख्या 70 आहे. 70 धावा धावफलकावर आहे. सुरुवात जर पाहिली तर अडखळती झाली होती परंतु आता जर पाहिलं तर त्यांचाही थोडीशी छाप सोडण्याचा प्रयत्न तेही करतायत. आपण आहोत माणगरमध्ये ज्या ठिकाणी भव्य असा रबर बॉल पावसाळी क्रिकेटचा सोहळा आपण पाहत आहोत. छाया रिसॉर्ट ट्रॉफी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर पनवेलपासून जवळ असणारं सर्व सुविधांनी सुसज्ज असणारं रिसॉर्ट बाजूलाच पाहायला मिळेल. यावेळेला देखील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर परंतु आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पेश करताना पाहायला मिळाले. आणि पाहूयात धावसंख्या 70 पाहायला मिळते. आणि नवीन फलंदाज जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मंदार गुरव. 70 धावा धावफलकावर. पहिल्या 3 षटकात जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठला होता. तब्बल 55 धावा. मागील 2 षटकात थोडंसं नियंत्रण मग गोपी बोहरा आणि आता करण घनसोलकर यांच्या माध्यमातून परंतु दोन्ही संघ बलाढ्य आहे. मॅच दुसऱ्या डावात देखील रंगतदार होईल. पाहूयात. रवी यावेळेला उसळी घेतलेला चेंडू जरूर पाहिला मिळाला. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि पाहूयात कशा प्रकारची कामगिरी यानंतरच्या चेंडूवर येईल. 71 वर पोहोचली धावसंख्या. पाऊस कोसळतोय. पावसाच्या धारा कोसळतायत. क्रिकेट सुरू आहे. हे पावसाळी क्रिकेट आज रायगड जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पारितोषिक रकमेची ही क्रीडा स्पर्धा असेल. त्याचबरोबर जर पाहिलं तर या हंगामातील महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पारितोषिकाच्या स्पर्धांपैकी एक असणारी ही क्रीडा स्पर्धा छाया रिसॉर्ट ट्रॉफी आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर अतिशय सुंदर मैदानामध्ये आणि खूप नीटनेटकं आयोजनही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानावर येण्यासाठी बराचसा प्रवास करावा लागतो परंतु मैदानात आल्यानंतर सर्व काही आपण विसरून जातो. मैदानात हरवून जातो असंच मैदान. रवी यावेळेला डबल माइंड झाले. लेनच्या बॉलवर थोडेसे स्किड झाले त्या ठिकाणी परंतु धावबाच्या रूपात माघारी परतावं लागतंय. आकाशने चांगले एफर्ट्स दाखवले. करण घनसोलकर यांचंही कौतुक करावं लागेल. उत्तर अर्धात खूप छान गोलंदाजी त्यांनी केलेली आहे आणि धावफलक जर पाहिला तर 71 झालाय. 72 धावांची आवश्यकता या सामन्याला जिंकण्यासाठी असणार आहे. म्हणजे एक चांगली मॅच होऊ शकते. ज्या ठिकाणावरून 70चं टार्गेट. दुसऱ्या बाजूला जॅम GI11 संघात देखील चांगले चांगले फलंदाज आहेत. मंगेश वैती इन ॲक्शन पाहायला मिळतील. त्याचबरोबर जर पाहिलं तर आपल्याला आकाश जंगेड पाहायला मिळतील. सॅम्युअल पाहायला मिळतील. नजमुल पाहायला मिळतील. साहिल सावंत पाहायला मिळत आहेत. म्हणजे दुसऱ्या डावात देखील हा सामना रंगू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला कांधारी किंगची वेगवान गोलंदाजी मोठी फौज आहे. तर मी टॉससाठी विनंती असेल यायचं टॉससाठी हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे विरोधात निलेश दादा भिंताडे 11 धनकवडी पुणे या दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. तर जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मी आमंत्रित करेल या ठिकाणी आजच्या दिवसासाठी आमच्याबरोबर जोडलेले मुंबईपासून दुबईपर्यंत ज्यांचा आवाज ऐकावा आणि ऐकतच राहावा असे आमचे मार्गदर्शक व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर. अगदी सकाळच्या सत्रात 6 वाजताच बोरिवलीवरून निघून इथपर्यंत मानगर गाठलाय. सर आपलं हार्दिक स्वागत आहे. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. मृत्युंजय 11 कोथरूड पुणे आणि NB निलेश दादा बिंताडे.
त्याचप्रमाणे चाम GI11 आणि कंधारी किंग्सचे सुद्धा दोन्ही कॅप्टन आपण जरा कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन जा. चाम GI11 आणि कंधारी किंग्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आयोजकांची भेट घ्या. आणि निलेशदादा भिंताडे टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. मृत्युंजय 11 हमराज मृत्युंजय 11 कोथरूड पुणे टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण लगेच या टॉससाठी. तर या स्पर्धेसाठी खरं तर पुणे जिल्ह्यामधून सन्माननीय नदीमबाई यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आणि या मोठ्या मोठ्या संघांचे पुरस्कर्ते नेहमीच त्यांची ओळख आहे. तर नदीमबाई यांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ मठ माणघरच्या मैदानावर आपलं हार्दिक स्वागत. आणि तत्पूर्वी दोन्ही टीमचे कॅप्टन हमराज मृत्युंजय 11 कोथरूड पुणे टीमच्या कॅप्टनला मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण टॉससाठी या, कारण निलेशदादा भिंताडे टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. आणि जाऊया जसं दुसरं सत्र चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री स्वामी समर्थ. सुप्रभात दोस्तों, आप सभी का हार्दिक स्वागत है छाया रिसोर्ट ट्रॉफी 2022 में. आज ऑल इंडिया ओपन क्रिकेट टूर्नामेंट है और 8 टीमें इसमें खेल रही है, जिसका पहला मुकाबला चैम्प GI11 और कांधारी किंग्स खार के बीच में है. विक्रोली और खार की टीम के बीच में यह मुकाबला चल रहा है. और पहले बैटिंग करते हुए कांधारी किंग्स ने 71 रन बनाए, 72 रनों की चुनौती दी है. और tenniscricket.in पर जुड़े हुए तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत. बहुत ही बढ़िया ब्रॉडकास्ट. रबर बॉल क्रिकेट में पहली बार 5 हाई डेफिनेशन कैमरा आपके सामने. खिलाड़ियों के चेहरे के ऊपर की शिकन आप देख सकते हैं और उनके मूड को कैप्चर किया जाता है कैमरामैन द्वारा. शाहरुख शेख डीवी हमारा आज की डेट में अगर देखा जाए तो कैमरामैन नंबर 1 के रूप में जिनको देखा जाता है हिंदुस्तान में, वो इसको कवर करते हुए अपने टेक्नीशियंस के साथ. संतोष नाणेकर खुद, जिन्होंने क्रांति लाई लाइव ब्रॉडकास्ट में 16 लाख के आसपास उनके सब्सक्राइबर्स हैं, वो खुद इसको ब्रॉडकास्ट कर रहे हैं अपनी टीम के साथ. आप सभी का हार्दिक स्वागत. सबसे बड़ी बात, मैं बॉस फाइटर टीम के जो बॉस है, हमारे सबके बॉस है संजय पाटिल जी, आपको अभिनंदन. यहाँ कमेंट्री बॉक्स में हमारे यहाँ का अगर मैं व्यू देखूँ ना, मुझे स्कॉटलैंड आयरलैंड जैसे जो देश है जहाँ की बहुत ही खूबसूरत काउंटी रहती है, वो काउंटी का एक आभास होता है. और रंग बिरंगी झंडे से मैदान को आप देखें, पूरा उत्साह वाला वातावरण है. ग्रीन ग्रास है और सीमेंट का पिच है. एक्सेलेंट कंडीशंस फॉर क्रिकेट. और बिल्कुल थोड़ा दूरी पर छाया रिसोर्ट्स और एक बहुत निसर्गरम्य, जिसको मराठी में कहते हैं और इंग्लिश में कहते हैं फोटोजेनिक, आंखों को लुभाने वाला दृश्य है ये. मतलब यहाँ आने के बाद अगर आप 4 घंटा ट्रैवल करके भी आते हैं, पूना से आइए, नासिक से आइए, आपकी थकान दूर हो जाएगी. इतना लश ग्रीन आउटफील्ड है और इसको बहुत खूबसूरती के साथ आपके सामने तैयार करके टूर्नामेंट को आयोजित किया गया है. बॉस फाइटर द्वारा आयोजित इस प्रतियोगिता में तमाम भाइयों का स्वागत. आने वाले दिनों में ये ग्राउंड और तरक्की करेगा. एक तरफ पहाड़ियाँ हैं, उसके ऊपर की बारिश है और साथ में क्रिकेट है. मतलब इससे ज़्यादा और आप क्या उम्मीद कर सकते हैं. और बेताब फिल्म का सनी देओल का गाना याद आता है, पर्वतों से आज मैं टकरा गया, तुमने ली आवाज़, लो मैं आ गया. सो यू एंजॉय क्रिकेट हियर. और 2 ओपनिंग बैटर्स मैदान में उतरे, आकाश जांगिड़ और उनके साथ में मंगेश वैती. ये 2 ओपनिंग बैटर्स है. पहला ओवर लेकर आ रहे सुल्तान खान. अभी 3 दिन पहले दीपक शाह मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट बोरीवली में, जिन्होंने 2 मेडन ओवर किए पूरे टूर्नामेंट में, बेस्ट बॉलर का अवार्ड हासिल किया सुल्तान खान, वो गेंद करेंगे आकाश जांगिड़ को. आकाश जांगिड़ के लिए फील्डिंग की जमावट अगर हम देखें तो एक बैकवर्ड पॉइंट है अनिकेत सानप, एक वाइडिश एक्स्ट्रा कवर जहां पर मंदार गुरव को आप देख रहे हैं, दीनू कांबळे
लॉन्ग ऑफ पर रवि बुम्बक, डीप लॉन्ग ऑफ पर विकेट कीपर है रवि लिंगाला, ये ऑफ साइड की फील्ड। और मयूर वाघमारे को आप देख रहे हैं डीप कवर में। इमरोज खान शॉर्ट मिड ऑन। तो इस तरह से फील्डिंग को सजाया गया है। तुषार पवार वाइडिश लॉन्ग ऑन। अयूब शेख डीप मिड विकेट। अब मिड ऑन हटा दिया गया है और मिड ऑन को अब और फैला दिया गया है। सो आई थिंक मेरे ख्याल से एक परफेक्ट फील्डिंग प्लेसमेंट। आकाश तारेकर काउ कॉर्नर में जा रहे हैं अभी और वाइडिश स्क्वायर लेग पर अयूब। सो 5-4 का क्षेत्ररक्षण, 5 ऑन दी ऑफ एंड 4 ऑन दी ऑन। और सुल्तान खान उल्लासनगर के खिलाड़ी हैं। गेंद करेंगे एक युवा बैटर आकाश जांगेड़। 72 रिक्वायर्ड ऑफ 30 बॉल्स। सुल्तान खान एक मजे हुए गेंदबाज है और कई साल वीके प्रतिष्ठान का प्रतिनिधित्व किया। डिंगडोंग के लिए भी खेले। पहली गेंद पटकी हुई लेके एक बहुत ही शालीन अंदाज में उस स्क्वायर कट को अंजाम दिया। पैरेलल टू दी आईज। ऐसे शॉट्स आंखों को ठंडक पहुंचाते हैं। जिस तरह से थोड़ा सा जंप किया और उसको पंप किया वाइडिश पॉइंट की जानिब, जहां अनिकेत सानप ने उसको रोका, स्कोर आगे बढ़ता हुआ। पहला रन यहां पर आकाश जांगेड़, उनको आत्मविश्वास जरूर मिला होगा जिस तरह से उस शॉट को खेला था। एक परफेक्ट एग्जीक्यूशन विद द टाइमिंग और स्कोर 1 विदाउट लॉस। मंगेश वैती इस बार बल्ले को स्वाइप करते हुए खेल दिया और गेंद स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ जा रही है, जहां पर अयूब इसको पहले इसको रोकते। 1 रन घोषित, स्कोर आगे बढ़ता हुआ 2। पहला रन ऑफ साइड पर, दूसरा रन ऑन साइड पर। दोनों रन स्क्वायर ऑफ द विकेट। पहला रन पॉइंट की तरफ, दूसरा स्क्वायर लेग की तरफ। जो बता रहे कि दोनों बैटर्स ने पहले बॉल को कनेक्ट अच्छा किया है। स्कोर आगे बढ़ता हुआ 2 विदाउट लॉस। हमारे YouTube के तमाम दर्शकों का tenniscricket.in पर हार्दिक स्वागत है। राइट आर्म राउंड, इस बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, लेकिन गुड लेंथ बॉल थी, छाती की ऊंचाई तक आती हुई, हिटिंग द रिप केज जिसको कहा जाता है, उस तरह की ये गेंद थी और तेज निकली। सीमेंट का विकेट होने की वजह से गेंदों का जो ट्रैवल है वो भी एक हाई स्पीड में रहेगा। इस बार अपर कट लगा दिया, कैच आउट का मौका। गेंद के नीचे अनिकेत सानप और कैच छूटा है वहां पर। और इसके पहले मयूर वाघमारे आते, वहां पर 2 रन हासिल करते हुए आकाश जांगेड़। सुल्तान की गेंदों की लाइन और लेंथ दोनों को अच्छा पड़ रहे हैं। अब आकाश लेंथ तो बहुत अच्छा पढ़ लिया, दोनों बार स्क्वायर ऑफ द विकेट खेले सुल्तान को। स्कोर आगे बढ़ता हुआ अब जाके पहुंचा है 4 पर। 72 का लक्ष्य है। चैम्प GI11 विक्रोली और कंधारी किंग्स खार बैंड्रा। और देखिए अब इसको कहते हैं शॉट ऑफ द मॉर्निंग। ये तो ठोक डाला। 6 रन। व्हाट अ शॉट। ऐसा जब शॉट लगता है ना तो जो नीचे का आकाश है ना उसको आसमान का आकाश भी सलाम करता है। ऐसा 6 मार दिया। हैंड आई कोऑर्डिनेशन देखते ही बनता है। हाथों में ग्लव्स पहने हैं, लेकिन क्या टाइमिंग था वहां पर। हॉट शॉट और स्कोर आगे बढ़ता हुआ 10। पहला 6 इस पारी का। और चैम्प GI11 ने यहां पर ऐलान कर दिया है कि द गेम इज ऑन। 72 वी विल चेज। इस बार बल्ले का भारी सिरा, काफी तेज बॉल गई पीछे। डिक्लेयर्ड रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 11-11 विदाउट लॉस। बॉस फाइटर द्वारा आयोजित इस प्रतियोगिता का पूरा कोऑर्डिनेशन आपने देखा, आकाश तारेकर, योगेश पवार, नीलेश परदेसी इन्होंने किया है। और हमारे संजय पाटिल जी ये भी मैच का मजा ले रहे हैं। बहुत ही खूबसूरत दुनिया। बॉस फाइटर
ओवळे अजनबी ओवळे और प्रैक्टिस ग्रुप इनके द्वारा संयुक्त रूप से इसका आयोजन है। ओवळे गांव रायगढ़ में सबसे पहली बार जब ओवळे में आने का शंकर ने इनविटेशन दिया, और शंकर मात्रे थैंक्स टू यू 2016 में। और ताई अगले टॉस के लिए मृत्युंजय 11 कोथरूड पुणे आणि निलेश दादा भिंताडे धनकवडी फोर्थ स्ट्राइकर्स यांनी नाणेफेकसाठी संपर्क करायचा है। सुल्तान खान का पहला ओवर थोड़ा खर्चीला, नया मैदान है, नई कंडीशंस है, सुल्तान खान थोड़ा वक्त ले रहे हैं। आशा करते हैं कि अब अगले स्पेल में अगर मौका मिला तो अच्छा करेंगे। इस वक्त मयूर वाघमारे नया ओवर लेकर आ रहे हैं। इजाज कुरैशी आपका भी हार्दिक स्वागत है। आप डिंगडोंग चषक देखने जा रहे हैं कुछ दिन बाद। अफजल मखदूम और इजाज कुरैशी की पेशकश, लेकिन इस वक्त नए ओवर की शुरुआत मयूर वाघमारे और बैटर हैं आकाश जांगीड़। 5 बॉल 10 पर है आकाश जांगीड़, 1 बॉल 1 मंगेश, स्कोर 11, 61 चाहिए। अब देखिए इस बार भी व्हाट अ शॉट, अब ये बिल्कुल केविन पीटरसन की झलक दिखाता हुआ 6 रन। पुण्याचे नामवंत उद्योजक आणि त्याचबरोबर नियाजी 11चे सर्वेसर्वा नदीम नियाजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून नदीम नियाजी साहेब आपलं या ठिकाणी मनापासून हार्दिक असं स्वागत। तो तहे दिल से इस्तकबाल है नईम नियाजी साहब, वी वेलकम यू। आकाश जांगीड़ ने जो 2 शॉट खेले, दोनों पुल, दोनों 6, दोनों पावरफुल, और आकाश जांगीड़ का हैंड आई कोऑर्डिनेशन अब देखते ही बन रहा है। 6 बॉल में 16 पर आकाश। फुल टॉस बॉल दी फ्लिक कर दिया बैकेट ऑफ स्क्वायर, फाइन लेग की जानिब, 1 रन और, स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन। रिक्वायर्ड रन रेट 14.35 का है। और मयूर वाघमारे की पहली दोनों गेंदों पर बहुत प्रभावी बल्लेबाजी, और अब मंगेश वैदी काफी समय बाद स्ट्राइक पर आते हुए हैं। आकाश जांगीड़ 2 6 के सहायता से इस वक्त खेल रहे। सुल्तान के पहले ओवर में 11 रन बने। मयूर वाघमारे 2 गेंदों में 7 रन अभी तक खर्च कर चुके हैं, और दाहिने हाथ के ओवर द विकेट। अब मंगेश ने भी इस बार पुल कर दिया। लगातार शॉर्ट पिच गेंदें वहां पर नुकसान कर रही है, हालांकि 1 ही रन मिलेगा, लेकिन मंगेश वैदी ने पुल किया। और गेंद जब आपके बल्ले के मध्य भाग में आती है तो आपका आत्मविश्वास बढ़ता है। हमने स्क्वायर कट देखा, पुल देखा, और स्कोर अभी पहुंचा है 19 पर, 19 विदाउट लॉस। एक अच्छी शुरुआत कही जाएगी 72 रनों का पीछा करते हुए। आप देख रहे हैं छाया रिसोर्ट ट्रॉफी 2022। अब नाउ दिस इज व्हाट अ शॉट, कैमरे के लिए बढ़िया दृश्य, बॉडी बैलेंस, एल्बो पोजीशन, माइंड ब्लोइंग। व्हाट अ शॉट, शॉट ऑफ द मॉर्निंग, एक से बढ़कर एक दिलकश शॉट आकाश जांगीड़। मतलब स्थिर शरीर था, अंग्रेजी में कहा जाए तो स्टेबल हेड, श्योर फुटवर्क एंड गॉडली टाइमिंग, एक्सीलेंट एग्जीक्यूशन, अफलातून 6, और स्कोर आगे बढ़ता हुआ 25 पर। आकाश जांगीड़ 8 बॉल 23। मृत्युंजय 11 कोथरूड पुणे आणि निलेश दादा भिंताडे फोर्थ स्ट्राइकर नाणेफेकसाठी या प्लीज। इस बार कवर में निकाल दिया, बैकफुट कवर ड्राइव, और इसके साथ ये शानदार चौका। तो हमारे नियाजी साहब के दस्ते मुबारक से टॉस अंजाम होगा। अब ये एक्सप्रेस बॉल थी मयूर वाघमारी के, ये गेंद हाईवे पर दौड़ती हुई मर्सिडीज बेंज से कम नहीं थी। दैट वाज अ बॉल, इस तरह की बॉल चाहिए। 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ, 2 ओवर के मुकम्मल होने पर स्कोर है 30, और अब बचे हुए 18 गेंदों में मैच जीतने के लिए रन चाहिए 42। धन्यवाद हरी सर। या ठिकाणी पुण्यामधील नामवंत संघ नियाजी 11चे सर्वेसर्वा या ठिकाणी नियाजी साहेब उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या शुभ हस्ते या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस होईल। एका बाजूला हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे, महेश नानगुडे आणि त्याचबरोबर आकाश चेंदारिया
निलेशदादा बिनताडे 11 धनकवडी पुणे या संघाचे संघनायक आहेत आणि या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. हा तर जास्त काही विचारणार नाहीये. तर टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल, किती उत्कंठ आहे ही स्पर्धा आणि हे वातावरण पाहत असताना, आणि आज कशा प्रकारचा संघ आपला आहे? ग्राउंड तर खूपच छान आहे. आम्ही फर्स्ट बॉलिंगच करू. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना, कारण मॅच सुरू आहे. आकाश, तुम्हाला देखील आणि धन्यवाद नियाजी साहेब, आपण टॉससाठी उपस्थित राहिला त्याबद्दल. पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने, जिकडे रंगतदार सामना सुरू आहे आणि आवाजही तेवढाच चांगला या मॅचसाठी. हरीश सर. बगैर किसी नुकसान के 30 रन, 30 में 27 रन, 90% रन आकाश जांगिड़ के बल्ले से आए. और क्या शॉट खेला है, स्क्वायर कट, बैकफुट कवर ड्राइव, पुल स्ट्रेट. 360 डिग्री की बल्लेबाजी आज देखने को मिल रही है आकाश जांगिड़ से. चैंप जिया 11, नाम में ही चैंप है. और जिया जिस तरह से खेल रहे हैं, जिया धड़क धड़क, जिया धड़क धड़क, जिया धड़क धड़क जाए, ऐसा क्रिकेट चल रहा है. 18 गेंदे 42 रन, 18 चेंडू 42 धावा. इमरोज खान के नेवर की गेंद इस बार पुल कर दिया है, कैच आउट का मौका. और अयूब इस तरह के कैच को बड़े आनंद फानन में ले लेंगे. पहला विकेट मंगेश वैदी, कॉट अयूब शेख. बोल्ड इमरोज खान, पहली बॉल पर विकेट. बहुत ही लाजवाब पहला विकेट जरूर गिरा है. मंगेश वैदी ने स्ट्रोक अच्छा खेला था, लेकिन अयूब के पास जो कद है, अयूब ने उस कैच को ले लिया. नया बैटर है प्रीतेश जोशी. जोशी को साथ निभाना होगा यहां पर आकाश जांगिड़ का. आकाश जांगिड़ इस वक्त वन मैन शो. बॉस फाइटर, अजनबी ओड़े और प्रैक्टिस ग्रुप द्वारा आयोजित ये छाया रिसोर्ट ट्रॉफी. ये मैदान इतना खूबसूरत है तो छाया रिसोर्ट कैसा होगा, और अगर छाया रिसोर्ट ऐसा होगा तो रायगढ़ कैसा होगा. मतलब एक आप सोचिए, रायगढ़ की जो भव्यता, कई बार हम बर्थडे विशेष में लिखते हैं, तो बिल्कुल रायगढ़ की पहाड़ियों के साथ में इस वक्त हम राब्ता कर चुके हैं. आज वंडरफुल वेडनेसडे और अब नारली पूर्णिमा का आगमन होने जा ही रहा है. उसके बाद कृष्ण जन्माष्टमी, दही हंडी, फेस्टिवल सीजन की शुरुआत होने जा रही है और बारिश के क्रिकेट का फेस्टिवल भी शुरू है. 17 गेंदे 42 रन. और देखिए इस बार आते ही प्रीतेश जोशी ने भी रबर स्टैंप लगा दिया, लेकिन देखना होगा कितने रन दिए जाएंगे. ओनली 1. रायगढ़ की मेहमान नवाजी भी पूरी दुनिया में विख्यात है. आई थिंक एक बार आप रायगढ़ आ गए, अमिताभ बच्चन कहता ना कुछ दिन तो गुजारिए गुजरात में. मैं तो कहूंगा काही दिवस तर या आमच्या रायगडमध्ये. एकदा याल तर परत परत याल. नहीं, अपना तो काम ही है थोड़ा येवले से, थोड़ा उप सरपंच से, यहाँ वहाँ से अपने को तो यमक जुळवायचंच काम आहे आपलं दादा. पण यस, 16 बॉल्स एंड 41 रन्स टू विन. मैच अभी भी इवन स्टीवन्स है. आकाश जांगिड़ ने मैच को खींचा जरूर है, लेकिन बघा एक लक्षात ठेवा, डिक्लेअर झोनमध्ये गेल्यानंतर पंच ठरवतील आणि पंचांचा निर्णय अंतिम आणि बंधनकर्ता सर्व संघांसाठी असणार आहे, याकडे लक्ष वेधू इच्छितो. इमरोज खान ने इस ओवर में शुरुआत अच्छी की है. रिक्वायर्ड रन रेट 15.38. आकाश जांगिड़ टू फेस इमरोज खान. इस बार मिस टाइम किया है, नो मैंस लैंड में गेंद जाएगी. इमरोज खान अब थोड़ा सा बैकफुट पर पीछे आते हुए, नो दिस विल नॉट हैपन. आकाश जांगिड़ 2 रन पूरा कर लेंगे. एक ही मौका दिया था और वो मौका अगर देखिए पीछे जाते हुए कैच लेना आसान नहीं था, और वहां पर थोड़ा सा पानी भी है, लेकिन इमरोज खान की कोशिश को सलाम है. आकाश जांगिड़ नॉट आउट है, ये अच्छी बात है चैम जिया के लिए. स्कोर आगे बढ़ता हुआ
अब पहुंचा है 33 रनों पर, 33 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। इमरोज खान के ओवर में थोड़ा सा स्कोर को दबाने का प्रयास किया जा रहा है। जैसा हमने देखा पहली पारी में गोपेंद्र बोहरा, आज बहुत सालों बाद गोपेंद्र का हमें दीदार हुआ और ओमान के लिए अंतर्राष्ट्रीय क्रिकेट खेलने के बावजूद इस टूर्नामेंट के लिए उनका कमिटमेंट जो है, अगर वो इंडिया में है और ये टूर्नामेंट न खेले ऐसा होगा ही नहीं। क्रिकेटर तो क्रिकेटर ही होता है। बिल्कुल सुनील गावस्कर जब इंग्लैंड दौरे से आते थे और पहला पूछते थे दादर यूनियनची मैच कधी, और जाके सीधा खेलते थे। दैट इज द कमिटमेंट। इस बार आकाश, अब देखिए आकाश तो आज मानेगा नहीं। ये छक्का नहीं, अट्टा नहीं, दस्सा नहीं, बिस्सा। पुढील सामन्याच्या दोन्ही संघांनी आपली प्लेइंग 11 द्यायची आमच्या विनूकडे। मृत्युंजय 11 कोथरूड पुणे आणि निलेश दादा भिंताडे धनकवडी पुणे फोर्ट स्ट्राइकर्स, आपली प्लेइंग 11 द्यायची है। व्हाट अ शॉट, आकाश के जो पुल शॉट है देखने लायक है। मतलब रिकी पॉन्टिंग कहिए या फिर अरविंद डिसिल्वा कहिए या फिर अगर मैं कहूँ तो विराट कोहली की है, द क्लास इज सेम। मतलब आकाश जांगिड को शॉर्ट पिच बॉल की ना इस तरह, तो जो सुबह गाय खेतों में चारा चरने गई है वो रात को आने तक वो पुल करते रहेगा। डोंट अलाउ हिम टू पुल बिकॉज खतरनाक बैटिंग आज। 14 गेंदे 33 रन। इस बार 1 रन लिया। अब गिरे प्रीतेश जोशी। स्कोर 40। अब 32 रन चाहिए मैच जीतने के लिए। तेरह चेंडू 32 धावा। जेकब थॉमस सर, वी वेलकम यू। आपका हार्दिक स्वागत है, सुस्वागतम मिस्टर जेकब थॉमस। इस बार दौड़कर रन पूरा किया। रिस्की रन है लेकिन वहां पर अंपायर के इशारे का इंतजार। वाइड बॉल और 2 रन। सो ऑन बिहाफ ऑफ बॉस फाइटर, ऑन बिहाफ ऑफ अजनबी ओवले and on behalf of practice group, we welcome Mr. Thomas Jacob here at Chaya Resort Trophy 2022. Sir, good morning and welcome to you. Hope you will like the arrangements. आपका हार्दिक स्वागत है। तिरंगा लहरा रहा है, हर घर तिरंगा, और तिरंगा के ठीक बाजू में है अपना भगवा। क्या बात है, इससे बढ़िया दृश्य हो ही नहीं सकता। ओ, बहुत अच्छा टेक ऑफ था ये गेंद का, बिल्कुल होशो आवाज को उड़ाती हुई इन द एयर एंड ऑफ द विकेट, इन फॉर्म बैटर को बीट करती हुई। अब 12 गेंदों में 32 रन, 30 रन, 12 चेंडू आणि 30 धावांची गरज है। 12 बॉल्स एंड 30 रन्स। ओवर समाप्त किया इमरोज खान ने। ये देखिए, अब इसको कहते हैं विजय विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, हर घर तिरंगा, और उसके बाजू में अपना भगवा है। और यही वो जो दो ध्वज है जो भारत की संस्कृति को पूरे विश्व में बयान करते हैं। और पीछे जो पर्वत है, जिस तरह पर्वत की ऊंचाई है उस तरह भारत माता की ऊंचाई बनी रहे। और पूरे हिंदुस्तान में जैसे कॉमनवेल्थ गेम्स में हमने काम किया, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, साइंस, लिटरेचर, आर्ट्स, क्रिकेट, स्पोर्ट्स, हर क्षेत्र में भारत आगे बढ़े। ये हम, और भारत को आगे बढ़ना है तो आप सब जो भारत के नागरिक है, मतलब हम सब जो भारत के नागरिक है, हम ही भारत भाग्य विधाता है। हमें भारत के भाग्य को बदलना होगा और बदलने कोई नहीं आएगा। तो लेट अस मेक एन इनक्रेडिबल इंडिया। 42 for 1, 3 ओवर 42 रन 1 विकेट। अब 12 गेंदों में 30 रनों की दरकार। 14 गेंदों में 36 पर खेलते हुए आकाश जांगिड़। प्रीतेश जोशी 1 बॉल 1 रन और नया ओवर करने के लिए आ रहे अनिकेत सानप। इस साल जो सुप्रीमो ट्रॉफी ट्राइडेंट न्यू मुंबई ने जीती, उस टीम के सदस्य भी है। 12 चेंडू 30 धावा, 12 बॉल्स एंड 30 रन्स टू विन। छाया रिसोर्ट ट्रॉफी 2022 का आज के दिन का पहला मुकाबला। लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार बाउंस और गति दोनों पर बीट किया। अब 11 गेंदे 30 रन। इस तरह की बिंदी गेंदे
चाहिए। 11 बॉल्स एंड 30 टू विन। देखिए बिल्कुल स्ट्रेट चली गई। प्रीतेश जोशी को लगा गेंद टर्न होगी, लेकिन बॉल स्ट्रेट निकल गई। तो ये हमारे पवेलियन का दृश्य जहां पर हमारे नियाजी साहब को देख रहे हैं आप। भाईजान आपका स्वागत है। इस बार गेंद को खेला है विकेटों के पीछे, एक सिंगल। स्कोर आगे बढ़ता हुआ 43 फॉर 1, 29 रिक्वायर्ड नाउ ऑफ रिमेनिंग 10 बॉल्स। 10 चेंडू 29 धावा, 10 बॉल्स 29 टू विन, 10 गेंदे 29 रन। चंद्रकांत शिंदे इनको आप देख रहे हैं चर्चा करते हुए, टेनिस क्रिकेट के एक महानायक के रूप में जिनको देखा जाता है। और साथ में हमारे थॉमस जेकब साहब और हमारे संजय पाटिल जी, उनके साथ पधारे हुए तमाम हमारे मोअज़ीज़ मेहमान, सभी लोगों का हार्दिक स्वागत आहे। वी वेलकम एव्हरीवन। सुप्रभात। आणि क्रिकेटच्या रणधुमाळीला झालेली आहे सुरुवात। 10 बॉल्स 29 टू विन। आकाश जांगिड, ही इज द गेम चेंजर। ये वो खिलाड़ी है जो गेम बदल सकता है। और 10 बॉल 29। इस बार करारा स्ट्रेट ड्राइव, लेकिन फील्डर है वहां पर रवि बुम्बक का थ्रो पहुंचे, उसके पहले 2 पूरा किया। 1 को 2 में तब्दील करने वाली तरकीब काम कर गई आकाश जांगिड़ के लिए। आकाश जांगिड़ अब टीम को आगे ले जाते हुए 9 गेंदों में 27 रन। रिक्वायर्ड रेट अगर आप देखें तो अब और बढ़ता हुआ 300 के स्ट्राइक रेट से खेलना है, लेकिन ये मैदान ही ऐसा है कि यहाँ 500 का स्ट्राइक रेट भी चेज हो सकता है अगर स्ट्रोक सिलेक्शन सही हो। जे प्रेक्षक तिथे किल्ल्याच्या बाजूला आहेत, जरा मागे या सर्व। जरा क्षेत्ररक्षकांना त्रास होऊ नये म्हणून थोडे मागे या, सरका प्लीज जे खेळाडू आहेत। 9 बॉल्स 27, 9 चेंडू 27। सिद्धेश सरांना विनंती है, अब देखिए आकाश, अब ये तो रॉकेट है। क्या जबरदस्त क्रीज में डीप जाकर खेला है। आकाश के सामने आज कोई भी गेंदबाज की चल नहीं रही है। ये मेरा नाम है आकाश और मैं खेलता हूं झकास, ये उसने बता दिया है। और सबसे बड़ी बात है घाटकोपर के खिलाड़ी हैं, और घाटकोपर ने कई एक से बढ़कर एक खिलाड़ी भी दिए, कमेंटेटर भी दिया है, अच्छी बात है। 8 बॉल्स 21 रन्स। आकाश जांगिड़ की सबसे बड़ी बात क्या है, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं। वो लड़ रहा है, उसे मालूम है रास्ते की परवाह करूंगा तो मंजिल बुरा मान जाएगी। मंजिल के बारे में नहीं सोचता हूं, रास्ते के बारे में सोचता हूं, रास्ता मुझे मंजिल दिखाएगा। 8 गेंदे 21 रन। रिक्वायर्ड रन रेट 15.75, बट दैट्स नॉट इंपॉर्टेंट, स्ट्रोक सिलेक्शन इज इंपॉर्टेंट। 8 गेंदे 21 रन। इस बार सबमरीन बॉल नीचे रहती। अब इस तरह की गेंद चाहिए अनिकेत सानप को वापसी करने के लिए। 7 गेंदों में 21 रन। बॉल टू बॉल इक्वेशन पर आने के लिए 2 बड़े शॉट्स लगाने हैं। आकाश जांगिड़ को अच्छी तरह पता है किस तरह रन बनना है। ये गेंद बहुत इंपॉर्टेंट रहेगी, क्योंकि 7 गेंदों में 21, अगर इस पर 4 या 6 आते हैं तो नीचे दबेगा स्कोर। अगर कोई भी नहीं आता है तो 6 बॉल 21 एक थोड़ा महंगा इक्वेशन बनेगा। 7 चेंडू 21 धावा। इस बार गेंद को घुमाया, आउट होने का खतरा। अनिकेत सानप का थ्रो, एक पूरा किया, दूसरे की दौड़ लगा चुका है, दूसरा पूरा हो जाएगा। अब इसको कहते हैं तीसरे की भी दौड़ लगा लेंगे, ऐसा नहीं, तीसरा नहीं होगा, क्योंकि एक और बॉल मैच की अंदर आई थी तो संभ्रम था। लेकिन 2 रन के साथ ये ओवर समाप्त होता हुआ, यानी कि अब 6 गेंदों में 19 रनों की जरूरत। 6 चेंडू 19 धावा। बिल्कुल बल्ले का बाहरी सिरा था। और देखिए सुल्तान खान का थ्रो, फोटो फिनिश वाला क्रिकेट। पाणी पाहिजे, पाणी मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय आकाश जांगिड यांच्यासाठी, राखीव खेळाडू यांनी। एक टीम मीटिंग आप देख रहे हैं जिसमें रवि लिंगाला, मंदार गुरव, दिनू कांबळे, रवि बुम्बक, इमरोज खान। पंचांनी जरा इशारा द्यायचा है तो बैट नहीं होता कि
पंच कल्याणी घोरपडे जरा लक्ष द्यायचं आहे, बॅटी नव्हता. धन्यवाद. सो दॅट विल गो टू द टीम स्कोर. आकाश जांगेड. मृत्युंजय 11 कोथरूड पुणे आणि निलेश दादा भिंताडे धनकवडी पुणे फोर्थ स्ट्रायकर्स दोघांनी आपली प्लेइंग 11 पोचवायची आहे आणि ह्या सामना झाल्यानंतर लगेच तुमचा सामना सुरू होणार आहे. निलेश दादा भिंताडे धनकवडी पुणे आणि मृत्युंजय 11 कोथरूड पुणे. आखिरी ओवर कौन करेगा? आई थिंक दे आर रिलाइंग ऑन इमरोज. इमरोज ने क्योंकि अच्छा ओवर भी किया. अगर देखें सुल्तान खान 1 ओवर 11 रन, मयूर वाघमारे 1 ओवर में 19 रन, इमरोज खान 1 ओवर 12 और अनिकेत सानप 1 ओवर 11. क्योंकि अनिकेत ने चौथा किया है तो पांचवा कर नहीं सकता. इमरोज खान ने जो 12 रन दिए वो 12 भी देते हैं तो फिर भी 6 रन से इस मैच को जीत जाते हैं. लेकिन प्रीतेश जोशी अब कितनी गेंदें खेलते हैं, कैसा खेलते हैं? सबसे अच्छी बात कांधारी किंग्स के लिए है कि आकाश जांगीड़ स्ट्राइक से दूर है. चैंप GI11. चैंप का मतलब होता है विजेता. स्टीव वॉ ने जब विश्व कप जीता तो उनको कहा गया था चैंपियन के मायने क्या है, तो उन्होंने कहा कि चैंपियन सुबह भी चैंपियन होता है, दोपहर भी चैंपियन होता है, शाम को भी चैंप होता है और रात को भी चैंपियन होता है. सो चैंपियन जो है ये एक जज्बा है, एक फीलिंग है, उसको पहनकर आपको उतरना है. और 6 बॉल 19. तो स्कोर समान होने पर जिस टीम ने टॉस जीता है वो विजेता है. यानी कि 6 बॉल 19 की जगह 18 भी बनते हैं तो दे विल विन द मैच. गणित आना चाहिए, भले स्कूल में ना है, क्रिकेट में तो आना ही चाहिए. यू शुड नो हाउ मच टू चेज. और सुल्तान खान अब सिली पॉइंट पर आ चुके हैं प्रीतेश जोशी के लिए. इमरोज खान स्कूल एंड से इस बार प्रीतेश जोशी क्या पुल कर दिया है काउ कॉर्नर के ऊपर से. ये लगा गगनचुंबी छक्का. पांच बॉल 13. अगर 12 भी बनते हैं तो जीत जाते हैं. और पहले बॉल पर जो 6 आया ना, साइकोलॉजी पूरा चेंज कर दी है. दबाव अब ट्रांसफर कर दिया है. आकाश जांगीड़ को भी थोड़ा सा इससे खुशी मिली होगी कि यस प्रीतेश जोशी अगर वहां खड़े भी रहे तो नो प्रॉब्लम, मैं नॉन स्ट्राइक एंड पे चला लूंगा. लेकिन अगर प्रीतेश रन बनाता है, आखिरकार टीम का जीतना जरूरी है. चैंप जिया 5 बॉल 13 रन. इमरोज खान स्कूल एंड से. इस बार बेहतर बॉल थी, गति को थोड़ा सा धीमा रखा था. अब 4 गेंदे 13 रन. बहुत ही उतार चढ़ाव वाला मैच है, कभी इधर कभी उधर, कभी यहां कभी वहां. 4 बॉल्स एंड 13 रन. अब यहां पर अगली 2 गेंदे बहुत निर्णायक है. नेक्स्ट 2 बॉल्स विल डिफाइन द रिजल्ट ऑफ द मैच. 4-13. इस बार सबमरीन बॉल थी, देखना होगा. बाई का 1 रन. अब 3 गेंदे 12 रन. 3-12. स्ट्राइक भी प्रीतेश जोशी के पास है. ये बॉल पर शायद बल्ले से लगी है, नहीं लगी है. 3 बॉल्स एंड 12. 3 बॉल्स एंड 12. चैंप जिया और कांधारी किंग्स बैंड्रा के बीच में यह मुकाबला चल रहा है. 3 बॉल 12. और देखिए अयूब शेख पूरा बॉल को सुखा रहे टॉवल से. बारिश के मौसम में टॉवल की खपत भी इसीलिए बढ़ जाती है. वेल्सपन टॉवल्स कंपनी के शेयर के भाव बढ़ जाएंगे इस तरह टॉवल बिकते रहे. जर सामना बरोबरीत सुटला तर ज्या संघाने नाणेफेक जिंकले तो संघ विजेता होईल. म्हणजेच चॅम्प जिया यांनी 11 धावा जरी काढल्या तर त्यांना सुवर्ण संधी आहे.
और मतलब मैं तो यही कहूंगा जो भी टीम इस मैच को जीतेगी उसके पास अगले मैच का अगर समय है तो थोड़ा छाया रिसोर्ट में भी घूम कर आए। इमरोज खान स्वयं अब वो भी गेंद को सुखा रहे। अयूब ने तो सुखाया, अब थोड़ा वो भी। 3 balls and 12 रन्स। आज के दिन की ब्लॉकबस्टर शुरुआत हुई है छाया रिसोर्ट ट्रॉफी 2022 में। प्रीतेश जोशी और यहां पर क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर इमरोज खान का। और अब 2 गेंदों में 12 रन और इमरोज खान छा गए। सुपर बॉलिंग इमरोज खान की। और इस तरह की जब परफॉर्मेंस होती है ना, तो देखिए कैप्टन ने इमरोज खान को ओवर क्यों दिया। उन्हें पता है कि इमरोज ये सिचुएशन में कारगर साबित होंगे और इमरोज ने भी वहां पर जोशी को आउट किया। और अब जो है मैच बहुत खतरनाक जोन में आ चुका है। 2 balls and 12 रन। देखिए बॉडी लैंग्वेज, अच्छा पिच किया, फॉलो थ्रू, और देखिए सेलिब्रेशन। जी हां, मुट्ठियां बंद करते हुए मैंने कर दिया। प्रीतेश जोशी, इनको मैंने वापस भेज दिया है। नए बैटर नजमुल मंडल। इस बार दौड़ चुके हैं, वहां पर देखना होगा वाइड बॉल। सो वाइड बॉल पर नजमुल मंडल ये आउट हो गए और अब 11 रनों की जरूरत है। जी हाँ दोस्तों, इस वक्त थॉमस जेकब साहब हमारे बीच उपस्थित है। वेयर हाउस गुरु कहे जाएंगे। वेयर हाउस मैनेजमेंट कैसा करना है। देखिए आज सप्लाई मैनेजमेंट, सप्लाई चेन एक बहुत बड़ी इंडस्ट्री है और वेयर हाउस मैनेजमेंट किस तरह से करना है, हाउ टू मेक यूज ऑफ द रिसोर्सेज, स्कैनर्स, बार स्कैनर्स और टाइमली डिलीवरी, स्टोरेज ऑफ गुड्स। आज ये भी एक कला है। लॉजिस्टिक्स एंड वेयर हाउस मैनेजमेंट MBA में पढ़ाए जाते हैं। मैं तो थॉमस साहब आपसे गुजारिश करूंगा कि जो बच्चे BCom BA बन के आते हैं, महीने में 2 महीने में एक बार आपके साथ अगर 1 घंटे का सेशन भी उनका किया जाए तो दे विल गेट अ डायरेक्शन ऑफ देयर लाइफ एंड दे कैन मेक अ लाइफ आउट ऑफ इट। आज हमारी खुशकिस्मती है कि आप हमारे साथ उपस्थित हैं एंड वी वेलकम यू वेयर हाउस मैनेजमेंट गुरु श्री थॉमस जेकब साहब। इट इज इंडीड अ प्लेजर होस्टिंग यू हियर। 2 गेंदे 11 रन। अब आकाश जांगिड़, उसी को करना है। जी हां, आकाश जांगिड़ को ये होने नहीं दिया और इमरोज खान और आकाश जांगिड़ की जंग अब इमरोज खान ने तय कर ली है। लेकिन आकाश जांगिड़ ने जो पारी खेली है इसको नजरअंदाज नहीं किया जाता। बिल्कुल कांधारी किंग्स की सल्तनत पर एक बहुत बड़ा खतरा बन के उभरे थे आकाश जांगिड़। आखिरी ओवर में स्ट्राइक नहीं मिलना, यह टर्निंग पॉइंट रहा इमरोज खान की गेंदबाजी और इसके साथ ही 10 रन से इस मुकाबले को जीत लिया है। कॉन्ग्रेचुलेशंस कांधारी किंग्स बैंड्रा। लेकिन क्या बेहतरीन पारी खेली आकाश जांगिड़ ने। 44 नॉट आउट। धन्यवाद गोपेंद्र बोरा। गोपेंद्र बोरा यानी जरा इथे यायचं आहे। गोपी बोरा, आपको यहां पे आना है। थैंक यू सो मच। एक भव्य सत्कार थॉमस जेकब साहब का हम करने जा रहे हैं।
शॉल और पुष्प गुच्छ देकर सर, इट इज द कल्चर ऑफ इंडिया टू ग्रीट आवर गेस्ट एंड होप द स्माइल टेल्स इट एंड वी विश यू गुड हेल्थ एंड ऑल द सक्सेस, पीस एंड प्रॉस्पेरिटी इन लाइफ। आइए गोपेंद्र बोहरा जिन्होंने ओमान के लिए इंटरनेशनल क्रिकेट खेला, गोपी बोहरा यहां पे आइए, आपका एक भव्य सत्कार यहां होने जा रहा है। गोपेंद्र बोहरा, अगर आप मेरी आवाज सुन रहे हैं तो यहां पे आए प्लीज। गोपेंद्र बोहरा। और मैन ऑफ द मैच है रवि लिंगाला, 14 बॉल्स 40 रन्स। रवि लिंगाला, इफ यू कुड कम फॉर मैन ऑफ द मैच अवार्ड। रवि लिंगाला आइए। आइए दोनों आ जाइए प्लीज। या वी वेलकम both the players. Ravi Lingala, man of the match of Chaya Resorts Trophy 2022, first match of the day. Ravi Lingala 14 बॉल 40। अभी कुछ दिन पहले दीपक शाह मेमोरियल जो संडे को खत्म हुआ, उसके फाइनल के मैन ऑफ द मैच थे, और जहां से मैन ऑफ द मैच छोड़ा था वहीं से मैन ऑफ द मैच को वापस पकड़ लिया रवि लिंगाला ने। और जिस टीम में हो रवि लिंगाला, उस टीम का मुकद्दर होता है जिंगाला। आइए रवि लिंगाला and Gopendra Bohra, one of the fittest and finest cricketers, represented Oman at international level. आइए आप दोनों का यहाँ पर सत्कार और सम्मान किया जाएगा। सबसे पहले रवि लिंगाला, आइए जल्दी आइए। मैन ऑफ द मैच, 14 गेंदों में 40 रन आपने बनाए। थॉमस जेकब साहब के हाथों आपको मैन ऑफ द मैच अवार्ड दिया जाएगा। रवि लिंगाला, एक खूबसूरत क्रिस्टल कट ग्लास की ट्रॉफी। रवि लिंगाला, कॉन्ग्रेचुलेशंस ब्रदर, एंड कीप विनिंग एंड कीप प्लेइंग, इसी तरह जीतते रहिए। गोपेंद्र बोहरा, दोस्तों हमारे लिए एक बहुत बड़ी खुशी की बात है। आइए गोपेंद्र जी। अब दोस्तों एक शॉल उड़ाकर गुलदस्ता देकर उनका सम्मान कर रहे हैं। एन इंटरनेशनल क्रिकेटर गोपेंद्र बोहरा, वी आर प्राउड ऑफ योर अचीवमेंट्स। देखिए यही गोपी रबर क्रिकेट, टेनिस क्रिकेट खेल रहा था, मौका मिला, ओमान गया और ओमान जाके उसने भारत का मान बढ़ा दिया। गोपी एक दो ही अल्फाज में आपसे पूछना चाहूंगा, जब आप ओमान में थे तो इंडिया के टेनिस क्रिकेट और रबर बॉल क्रिकेट को कितना मिस कर रहे थे? जी बहुत ज़्यादा मिस करता था। वहाँ पे मैं जब भी फ्री होता था, ऑनलाइन जो भी मैच होते सब देखता ही था। और ये छाया रिसोर्ट ट्रॉफी का जो आयोजन है, आपको कैसा लगा? बहुत अच्छा है, आकर ऐसे फील हुआ कि हाँ कहीं अच्छी जगह खेलने आए, थोड़ा देखकर अच्छा लगा सब। ग्रेट, सो कॉन्ग्रेचुलेशंस गोपी एंड कीप प्लेइंग एंड कीप विनिंग। सर थॉमस जेकब लिविंग अस, सर विशिंग यू गुड लक फॉर फ्यूचर एंडेवर्स। और आइए अब सीधा रुक करते हैं कमेंट्री बॉक्स की तरफ, जहां पर मृत्युंजय कोथरूड पुणे और नीलेश दादा बिंताड़े धनकौड़ी पुणे के बीच में मुकाबला शुरू होगा, और इसको लेकर आएंगे मेरे काबिल दोस्त दीपक पाटिल मराठी में। धन्यवाद।